छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दर्या सारंग कान्होजी आंग्रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपला रत्नागिरीमध्ये डे 3 आहे. म्हातारी बसली आमची इथं, आजी आमची प्रिया आजी. तर काकासाहेब मस्त चहा बनवतायत आणि चहा चपाती खाऊ, भाजी चपाती पण खाऊ, नाश्ता करू. आणि आज रत्नागिरी फिरायचे का घराकडे जायचे आपल्याला माहित नाही. अचानक गप्पा भेटतो तर बघूयात काय होते आजच्या ब्लॉग मध्ये. येस, तू पोस, तू कसं नको खाऊ, तू पोस. आज मी बनवत आहे मसाला चाय. और इस चाय की चहा दाखवतोय करा की तुम्ही. हा एक चहा, मसाली चहा. हा, रात्री पनीरची भाजी केली होती, तर तुम्ही आमच्या सर्व खाणाऱ्या मंडळांना विचारा कस काय लागली पनीरची भाजी. घ्या इकडं. विचारा कशी होती भाजी, कशी होती भाजी. हा को भाजी कशी होती विचारलं की. हाऊ वॉज द टुमॉरोज पनीरची भाजी. येस. बरं, चहात काय काय टाकलंय तुम्ही ते सांगा. चहात आज मस्त मसाले टाकलेले आहेत. दूध महत्वाचं म्हणजे दूध टाकले. हा हा, कशाचं, म्हशीचं. म्हशीचं दूध आणलेलं आहे. आणि त्याच्यावर सह्याद्री चाय पत्ती डाली है, अदरक डाला है. और अभी चाय का स्वाद जैसा ऐसा आ रहा है कि बालकनी से कोई आदमी देख रहा है. वा वा वा, चहा पिऊ आपण काकांच्या हातचा. जवळपास चहा झालेला आहे, मस्त रंग आलेला आहे चहा, मसाला चहा. काकासाहेबांनी चहा आणलेला आहे, कागदी कपांमध्ये चहा सर्व करत आहे. सर्व टोटा टोटा आजी दे इकडे, मी पितो. मित्रांनो, रत्नागिरीला बाय बाय करून आता आपण निघालेलो आहे. तर दादा, आता मला वाटते शिवसृष्टी पाहणार आहोत आपण, डायरेक्ट घरी जाणार आहोत माहित नाही, पण शिवसृष्टी पाहायला गेलंच पाहिजे. हो, काय होते यांचा अचानक ठरतो विषय सगळा, काय विषय नाही. चला, गाड्या जाण्यासाठी तयार आहेत, चला. मित्रांनो, सध्या आम्ही निघालेलो आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरती. 1-1.5 किलोमीटर तर जाऊयात, चला. राजांनी जिंकलेला किल्ला रत्नदुर्ग. या 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 या. वाव, कोकणात आलं की झाडं झुडपले असतात, पण काही पण म्हणा. आंब्याची झाडं, सुपाऱ्याची झाडं, नारळाची झाडं. वा वा, छान छान छान. म्हणजे मित्रांनो, आपण शिवसृष्टी प्लस रत्नदुर्ग किल्ला बघायला निघालेलो आहे. जाऊ ना बघायला. मित्रांनो, आपण रत्नदुर्ग किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नदुर्ग. लई चढाई नाही बरं का, पण बघण्यासारखं आहे. शेजारी समुद्र सुद्धा आहे. खूपच उंच असा हा किल्ला. तिकडे पलीकडे शिवसृष्टी आहे. थोड्या वेळाने आपण शिवसृष्टी पाहायला पण जाणार आहे. पण आता सध्या आपण आलोय रत्नदुर्ग किल्ला पाहण्याकरिता. इकडं श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. किल्ल्याचं नाव किल्ले रत्नागिरी आहे, रत्नदुर्ग थोडीच आहे. श्री भगवती देवीचे शिवकालीन मंदिर. जाऊयात, देवी मातेचं दर्शन घेऊयात, चला. जय माता भगवती. भगवती देवीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मना आहे, त्यामुळे आपण काय आता व्हिडिओ फोटो काढणार नाही, चला. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दर्या सारंग कान्होजी आंग्रे, वीर कान्होजी आंग्रे. सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणाचं नाव बसक्या बुरुज. बसक्या बुरुज जाऊन डायरेक्ट समुद्र. वाह,
पलीकडं बंदर वगैरे त्या टाइप मध्ये आहे. फारच मुश्किल आहे. हा, आलो आलो आलो. मुश्किल आहे का? गाडी आली जागा पोच. रेडे बुरुज आहे ना. रेडे बुरुज तर काय करावं. वाव, वारं येते छान. हा, खिडक्यांमधनं मस्त वारं येते. आता इथंच बसावं असं वाटतंय मला. शांत समुद्राचा आवाज येतो फक्त, बस, बाकी कसंच नाही. पक्ष्यांचा, समुद्राचा आणि हवेचा. वा 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 वा, इसको बोलते फील. क्या बोलते फील. मित्रांनो, किल्ला अतिशय छोटा आहे, पण येथील समुद्र, झाडं झुडपं, वातावरण पाहता इतकं शांत आणि एकदम शहरापासून जवळच आहे. पण शहरामध्ये जो आवाज असतो नुसता गाड्यांचा वगैरे प्रदूषण वगैरे, हवा खूप सुंदर आहे इथली. सुंदर आहे म्हणजे श्वास घेतला की छान वाटतंय. गार वारा सुटलेलं आहे. अशी हवाची थोडीशी झुळूक लागली तरी बरं वाटतं. घाम कशामुळं तर दमट हवामानामुळं घाम येतो. गार वारा असल्यामुळं बरं वाटतं. छोटासा गड आहे पण सुंदर गड आहे. वा 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 वा. इथं खाली जायला चान्स पाहिजे होता. किल्ल्यावरून दिसणारा हा सुंदर असा व्ह्यू आणि जवळच लगेच शिवसृष्टीला पण जाणारच आहोत आपण. किल्ला आता जवळपास संपूर्ण फिरून झालेलाच आहे आपला. चला जाऊयात आता. तर मित्रांनो, रत्नदुर्ग किल्ला आपण संपूर्णपणे फिरलेलो आहे. छोटासाच किल्ला होता पण छान होता. फिरून आलो, आनंद झाला. तर आता शिवसृष्टी बघायला जाऊयात आपण. चला. सगळ्यांचं फोटो सेशन चाललेलं आहे. फोटो काढल्यानंतर आपण जाऊयात. फोटो काढल्यानंतर शिवसृष्टी पाहायला जाऊयात आपण. मित्रांनो, सध्या मी आलेलो आहे रत्नदुर्गच्या शिवसृष्टीला. दमानी चला फोटो काढूयात मग जाऊयात. हे रत्नदुर्गची शिवसृष्टी. वा वा वा, वाटतंय गुराब गलबत दोन पैकी एक कुठले तरी जहाज असं नाही. कुलाबा किल्ला हा जलदुर्ग आहे, अलिबागला असतो. थांबा, हो का, हे वाचून घ्या व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही. हा, मी काय म्हणलं होतं, हे गुराब किंवा गलबत ह्या दोन पैकी एक नाव आहे. गुराब युद्ध नौका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये प्रामुख्याने गुराब आणि गलबत अशा प्रकारच्या दोन नावा होत्या. त्याच्यातली ही एक म्हणजे गुराब. भव्य अशी जहाज, डायरेक्ट तोड के रख देंगे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्यांवरती बाजारपेठा भरायच्या. तर प्रामुख्याने अशा पद्धतीच्या त्या बाजारपेठा असायच्या. खूप सुंदर असं दृश्य. वा 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 वा. शेती भाती सगळंच आहे इथे. शिवकालीन गाव, छोटे छोटे गाव, वाडे. हे मंदिर दिसतंय इथं, शंभू महादेवाचं मंदिर. सिंधुदुर्ग किल्ला 1664. ह्याच्यावर सोडू का? प्रतिपश्चंद्रलेखे व वर्दी विष्णू व वंदितः शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. हे विजयदुर्ग किल्ला. हा वाला आहे पद्मदुर्ग.
खांदेरीचा किल्ला. बाजीप्रभू देशपांडे, श्रीमान रायगड. सरखेल कान्होजी आंग्रे. तर मित्रांनो, मस्तपैकी आपण शिवसृष्टी फिरून आलेलो आहे. तर काका काय सांगताल शिवसृष्टी बद्दल? खूपच सुंदर अशी शिवसृष्टी आणि उदय सामंत मंत्री यांच्या संकल्पनेतून ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. खूप पाहण्यासारखी शिवसृष्टी आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी ही शिवसृष्टी बघण्यासाठी या रत्नागिरीला यावं असं मला मनापासून वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी आंग्रे, अजून छत्रपती शिवाजी महाराज असे खूप खूप मोठे मोठे पुतळे होते. कान्होजी आंग्रे आपले आरमाराचे प्रमुख आणि अनेक किल्ले, रायगड किल्ला होता आणि ते बरेच जलदुर्ग किल्ले पण होते. व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे. तर छोट्या छोट्या क्लिप्स तुम्हाला दाखवेलच मी. जर कधी रत्नागिरीला आला तर शिवसृष्टी बघायला अजिबात विसरू नका. एक बीच कवी फिरा, पण शिवसृष्टी आणि रत्नागिरी दुर्ग किल्ला बघायला नक्की या. माझं तरी पर्सनली मत आहे. 100% तुम्हाला चांगलाच अनुभव येईल. जय शिवराय. मित्रांनो, आपण आलेलो आहे थिबा पॅलेस. आलो थिबा पॅलेस पाहायला. दिसल्या मशी. आतमध्ये जाऊयात थिबा पॅलेसच्या आणि पाहूयात कसं आहे थिबा पॅलेस. चला मित्रांनो, आपण या ठिकाणी रत्नागिरीच्या थिबा पॅलेस मध्ये आलेलो आहे. तर जाऊयात थिबा पॅलेस पाहायला. चला काका चला. व्हिडिओ काढाय परमिशन असेल नाही तर. फोटो व्हिडिओ काढण्यास सक्षम नाही दिसते इथं. तर मित्रांनो, थिबा पॅलेस वर गेलो होतो. काही एवढं काही बघण्यासारखं नव्हतं. फक्त 5व्या 6व्या ते 20व्या शतकापर्यंतची शिल्प, मूर्त्या जुन्या अशा बरंच काही ठेवलेलं होतं. तर राजा थिबा बद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगतो. राजा थिबा हा ब्रह्मदेशाचा राजा होता. त्याला म्हणजे राजा थिबाला धरून त्याच्या पप्पाला म्हणजेच मॉडर्न राजाला 46 पुत्र होती. तर 46 पुत्रांपैकी तो राजा कसा झाला तर त्याच्या आईने 45 पुत्रांना मारलं किंवा हाकलून लावलं असा विषय झाला. आणि त्याच्या सावत्री बहिणींबर त्याचं लग्न लावून दिलं 2 मुलींबर. तर त्यातल्या एका मुलीने नंतर पुढे जाऊन त्या आईला हाकलून दिलं. परत मग त्यांची भांडणं तंटा, फॅमिली प्रॉब्लेम असा विषय. त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम मध्ये आपण कशाला पडायचे. तर त्या फॅमिली प्रॉब्लेमचा विषय इंग्रजांनी फायदा घेतला आणि इंग्रजांनी त्या राजा थिबाला पकडलं आणि रत्नागिरीमध्ये आणून नजर कैदेत टाकलं. तर त्यावेळेस तो त्याच्यासाठी बांधलेला वाडा आहे. काय एवढा खास नव्हता. ठीक आहे, काही विषय नाही. चला आता आपण पुन्हा निघालोय आपल्या मायदेशी म्हणजे आपल्या घरी. मध्ये कुठेतरी जेवायला थांबूयात आणि मग पुढचं पुढं बघूयात. काका आणि कुठं फिरायला ना जायचं? आता पहिलं जेवण. वा जेवूयात मग पुढचं पुढं बघूयात. चला. मस्त शेवग्याची भाजी आणि चपाती खाणार आहे आपण झाडाखाली रस्त्याच्या कडेला. वारं सुटलं एकदम. ओके, 2 मिनिटात येतो. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे ओके मध्ये. जेवलो, खावलो, निवांत बसलो, गार पाणी पिलो, CNGचा गॅस बीस भरला. आता जवळपास आणखीन 190 ते 200 किलोमीटर अंतर कापायचे आपल्याला. नक्कीच कापलं जाईल. कापूयात. म्हातारी कलिंगड खाती होय. तर मित्रांनो, आता दुसरा दिवस आहे.
काल घरी पोचलो 11:30-12 वाजता डायरेक्ट झोपलो. इतका जास्त कटाळा आला होता. दिवसभर प्रवास केला. जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास झाला मला वाटते. सगळं फिरून वगैरे अर्धा दिवस फिरलो आणि मग अर्धा दिवस घरी आलो. तर काल ब्लॉग संपवायचं विसरलो होतो मी. तर आज संपवतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा चांगल्या चांगल्या. आणखीन काय असतं ते घंटा वाजवा आणि काय करायचंय ते करा. आता माझा ब्लॉग मी संपवतो. बाय बाय. रत्नदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा होता ना? येस, तसं बोलले कसं कळायचं? नाही मी विचारतोय तुम्हाला, हो का नाही? हो हो. येस येस.